पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवापणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। जिल्हाभर प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यासाठी होणारी हेंडसाळ थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटना अन्नदात्यांच्या पाठीशी उभी राहत आहे, असे चळवळीचे प्रणेते शरद पवार यांनी सांगितले। नेवासा तालुक्यातील शासकीय विश्रामगृहावरती शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले। यावेळी नेवासा शिवापणन शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर नेवासा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांनी मोर्चा काढत प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय बिरदार, नायब तहसीलदार किशोर सानप, प्रशिक्षणार्थी तहसीलदार विशाल यादव, परिविशाधीन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार रवी सातवन, परिविशाधीन तहसीलदार तथा निवासी नायब तहसीलदार यांना शरद पवार व नाथाभाऊ शिंदे यांनी निवेदन दिले। तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना दिल्या। प्रत्येक गुरुवार व शुक्रवार रोजी शेतरस्त्यासाठी जनन्याय दिन महिन्यातून 3 शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे मोजणी करून देण्याचे आश्वासन दिले। अमिता कासार, रोजगार हमी अव्वल कारकून यांनी परिपत्रक तयार करण्याचे विशेष सहकार्य केले। तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदारांचा सत्कार करून सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्र राज्य शिवापणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवार, नाथाभाऊ शिंदे, सुरेगाव गंगा, श्री सागर सोनटक्के, नेवासा बुद्रुक, अजित भक्त, रमेश भक्त, संतोष शिंदे, बबन शिंदे, सोमनाथ उर्फ गणेश शिंदे, योगेंद्र बांद्रे उंदीरगाव, श्री त्र्यंबक भदले तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना प्रशांत चौधरी, श्री ज्ञानेश्वर जंगले पाणेगाव, राजेंद्र गडर कुकाणा, सुनील पाठक सोमा माकोणे, अशोक नांदे पाचेगाव, सगाशी एनर तामसवाडी, बनकर वाकडी, सुधाकर पवार आदी 150हून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी अशा नावाच्या टोप्या डोक्यात परिधान केल्या होत्या व एकाच वेळी रॅली तयार केली होती। ही रॅली चळवळीचे मुख्य आकर्षण निर्माण झाले होते। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, अरे कोण म्हणतो देत नाही, शेतकरी एकजुटीचा,